हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीचा टॉपिक 19 पॉवर अँड फंक्शन ऑफ बॉम्बे हायकोर्ट्स याचे एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती अशी स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे पॉवर अँड फंक्शन ऑफ बॉम्बे हायकोर्टचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे अंडर आर्टिकल 227 द बॉम्बे हायकोर्ट एक्सरसाइज. कलम 227 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालय कोणता अधिकार वापरते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेजिस्लेटिव्ह कंट्रोल, सेकंड सुपरिटेंडन्स ओव्हर सबऑर्डिनेट कोर्ट, थर्ड एक्झिक्युटिव्ह रिव्ह्यू अँड फोर्थ फायनान्शियल ओव्हरसाइट. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड सुपरिटेंडंट ओव्हर सबऑर्डिनेट कोर्ट, अधीनस्थ न्यायालयांवर देखरेख. बिकॉज आर्टिकल 227 ग्रांट supervisory control over subordinate court and tribunals. Next, second, the authority of Bombay High Court to issue writs to derived primary from. मुख्य मुंबई उच्च न्यायालयाला रिट्स जारी करण्याचा अधिकार कुठून मिळतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेटर पेटेंट, सेकंड क्रिमिनल प्रोसिजर कोड, थर्ड आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड फोर्थ स्टेट हायकोर्ट रूल्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे कलम 226. बिकॉज आर्टिकल 226 of the constitution empower high court to issue writs for enforcement of rights. Next, third, which of the following function reflect the high court role as the court of records? खालीलपैकी कोणते कार्य उच्च न्यायालयाचे कोर्ट ऑफ रेकॉर्ड स्वरूप दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इश्युइंग रिट्स, सेकंड पनिशिंग ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, और थर्ड सुपरवाइजिंग ट्रिब्युनल अँड फोर्थ ऍडवाइजिंग द गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पनिशिंग फॉर कॉम्पिटंट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान शिक्षा. बिकॉज द पॉवर टू पनिश फॉर कॉम्पिटंट इज डिफाइनिंग फीचर ऑफ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. नेक्स्ट, फोर्थ, द बॉम्बे हाय कोर्ट कॅन एक्सरसाइज ओरिजिनल क्रिमिनल ज्युरिडिक्शन मेनली इन. मुंबई उच्च न्यायालयाचा मूळ फौजदारी अधिकार क्षेत्र मुख्यतः कुठे लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एंटायर महाराष्ट्र, विदर्भ रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया अँड मराठवाडा रिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया, मुंबई महानगर क्षेत्र. बिकॉज ओरिजिनल क्रिमिनल ज्युरिडिक्शन इज द टेरिटोरियल लिमिटेड टू मुंबई. Next, fifth, which power enables the Bombay High Court to ensure uniform application of law across Maharashtra? महाराष्ट्रभर कायद्याची एकसमान अंमलबजावणी कोणत्या अधिकारामुळे होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, ॲपेलेट ज्युरिडिक्शन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युरिडिक्शन अँड ओरिजिनल ज्युरिडिक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲपेलेट ज्युरिडिक्शन, अपीलीय अधिकार क्षेत्र. बिकॉज ॲपेलेट डिसिजन क्रिएट बाइंडिंग प्रेसिडेंस एन्शुरिंग युनिफॉर्मिटी ऑफ लॉ. Next, sixth, which power of the Bombay High Court allows it to supervise subordinate court without hearing an appeal? अपील न ऐकता अधीनस्थ न्यायालयांवर देखरेख करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा कोणता अधिकार आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲपेलेट ज्युरिडिक्शन, सेकंड रिव्हिजनल ज्युरिडिक्शन, थर्ड रिट्स ज्युरिडिक्शन अँड फोर्थ ओरिजिनल ज्युरिडिक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिव्हिजनल ज्युरिडिक्शन, पुनरावलोकन अधिकार क्षेत्र. बिकॉज revisional jurisdiction enables high court to check legality, correctness and propriety of lower court proceeding without a formal appeal. Next, seventh, which function of Bombay High Court directly affect judicial independence? न्यायपालिका स्वायत्ततेवर थेट परिणाम करणारे कोणते कार्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे पॉवर टू इश्यू रिट्स, सेकंड पॉवर टू पनिश कॉम्पिटंट, थर्ड administrative control over district judiciary and fourth original civil jurisdiction. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ओव्हर डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी, जिल्हा न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रण. बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ओव्हर लोअर ज्युडिशरी सेफगार्ड इंडिपेंडन्स फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इन्फ्लुएन्स. Next, 8. The power of judicial review exercised by the Bombay High Court allows it to.
न्यायिक पुनरावलोकनामुळे मुंबई उच्च न्यायालय काय करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्राइक डाउन पार्लमेंटरी लॉ, सेकंड इनव्हॅलिडेट स्टेट लॉ व्हायोलेटिंग द कॉन्स्टिट्यूशन, थर्ड रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट जजमेंट अँड फोर्थ अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनव्हॅलिडेट स्टेट लॉ व्हायोलेटिंग द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाविरोधी राज्य कायदे रद्द करणे, बिकॉज हायकोर्ट कॅन स्ट्राइक डाउन स्टेट लॉ अँड एक्झिक्यूट ऍक्शन व्हायोलेटिंग द कॉन्स्टिट्यूशन. तसंच बघा मराठी व्याकरणची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यू सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग मॅटर फॉल अंडर द हायकोर्ट ओरिजिनल ज्युरिडिक्शन. खालीलपैकी कोणते प्रकरण मूळ अधिकार क्षेत्रात येतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपील अगेन्स्ट सेशन कोर्ट जजमेंट, सेकंड रिव्ह्यू ऑफ ट्रिब्युनल डिसिजन, थर्ड क्रिमिनल रिव्हिजन्स अँड फोर्थ प्रॉबेट अँड टेस्टामेंटरी मॅटर्स. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ प्रॉबेट अँड टेस्टामेंटरी मॅटर. प्रॉबेट व वसीहत प्रकरणे, बिकॉज probate and testamentary matter are classic original side cases. Next 10, the writ jurisdiction of the Bombay High Court is wider than that Supreme Court because मुंबई उच्च न्यायालयाचा रीट अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक का आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट कव्हर मोर टेरिटरी, सेकंड इट कॅन इश्यू रिट्स फ्रॉम नॉन फंडामेंटल राईट ऑल्सो, third it include advisory opinions, and fourth it override parliamentary sovereignty. The correct answer is the second it can issue writs for non fundamental rights also, मूलभूत नसलेल्या हक्कासाठी, because article 226 allow writs for legal rights, not only fundamental rights. Next 11th, which power enables the Bombay High Court to regulate the conduct of advocates. वकिलांचे वर्तन नियंत्रित करण्याचा अधिकार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिट्स ज्युरिडिक्शन, कंटेम्प्ट ज्युरिडिक्शन्स, डिसिप्लिनरी ज्युरिडिक्शन अँड ॲपेलेट ज्युरिडिक्शन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिसिप्लिनरी ज्युरिडिक्शन, शिस्तभंग अधिकार, बिकॉज हायकोर्ट एक्सरसाइज डिसिप्लिनरी कंट्रोल ओव्हर ॲडव्होकेट प्रॅक्टिसिंग बिफोर देम. नेक्स्ट 12th, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ बॉम्बे हायकोर्ट इन्क्लूड्स. मुंबई उच्च न्यायालयाची प्रशासकीय कार्य कोणती आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रेमिंग स्टेट लॉ, सेकंड अपॉइंटमेंट अँड ट्रान्सफर ऑफ डिस्ट्रिक्ट जज, सेकंड बजेट अलोकेशन टू ज्युडिशरी अँड फोर्थ पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड अपॉइंटमेंट अँड ट्रान्सफर ऑफ डिस्ट्रिक्ट जज, जिल्हा न्यायाधीश नेमणूक व बदली, बिकॉज हायकोर्ट कंट्रोल अपॉइंटमेंट्स पोस्टिंग अँड ट्रान्सफर इन द सबऑर्डिनेट ज्युडिशरी. Next 13, which jurisdiction allows Bombay High Court to examine correctness of legal procedure in lower court. खालच्या न्यायालयाच्या प्रक्रियेची शुद्धता कोणत्या अधिकाराखाली तपासली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओरिजिनल, ॲपेलेट, रिव्हिजनल, ॲडवायझरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिव्हिजनल, पुनरावलोकन, बिकॉज रिव्हिजनल ज्युरिडिक्शन एन्श्योर प्रोसिजर लिगॅलिटी अँड ज्युरिडिक्शनल करेक्टनेस. नेक्स्ट 14, द बॉम्बे हायकोर्ट पॉवर टू इश्यू रिट्स एक्सटेंड टू. मुंबई उच्च न्यायालयाचा रिट्स अधिकार कुठपर्यंत लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली स्टेट ऑथॉरिटी, सेकंड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल ओनली, थर्ड ऑथॉरिटी विदिन इट्स टेरिटोरियल ज्युरिडिक्शन अँड फोर्थ सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ऑथॉरिटीज विदिन इट्स टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील प्राधिकरणे, बिकॉज रिट्स ज्युरिडिक्शन इज टेरिटरी लिमिट but applies to all authority within the territory. Next 15, in constitutional scheme the Bombay High Court primary function as. घटनात्मक योजनेत मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सबऑर्डिनेट टू लेजिस्लेचर, सेकंड सबऑर्डिनेट टू एक्झिक्युटिव्ह, थर्ड ॲडवायझरी बॉडी टू गव्हर्नर अँड फोर्थ गार्डियन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल राईट ॲट द स्टेट लेवल. करेक्ट आन्सर येईल फोर्थ गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्युशनल राईट ॲट स्टेट लेवल, राज्य स्तरावर घटनात्मक हक्कांचे रक्षण, बिकॉज हायकोर्ट ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्युशनल अँड लिगल राईट ॲट द स्टेट लेवल. ओके, तसंच बघा मॅथ्स, कम्प्युटर अवेअरनेस, लिगल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून